कर्जबाजारी झाल्यामुळे नोकराणीच ढापले मालकाचे 4 लाख, 12 तासाच्या आत उलगडा. छत्रपती संभाजीनगर. मालकाच्या सांगण्यावरून भिशीचे 4 लाख रुपये आणताना जालना रोडवर दुचाकीवरील दोघांनी हिसकावल्याची तक्रार नोकराने जिन्सी पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक तपास करीत अवघ्या 12 तासांच्या आत फिर्यादी हाच आरोपी असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर फिर्यादीलाच अटक केली. त्यास न्यायालयात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती जिन्सीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी दिली. फरदीन रफिक शेख वय वर्ष 25 असे आरोपी नोकराचे नाव आहे. जिन्सी ठाण्याचे निरीक्षक बुधवंत यांनी दिलेल्या माहितीनुसार फरदीन हा आनंद अग्रवाल यांच्याकडे कामाला आहे. अग्रवाल यांच्या भिशीतून 4 लाख रुपये मिळाले होते. ही रक्कम आणण्यासाठी त्यांनी फरदीनला शहागंज येथील श्याम इलेक्ट्रिक दुकानात पाठविले. तेथून रक्कम घेऊन फरदीन हा अग्रवाल यांच्या अपना बाजारमधील दुकानाकडे निघाला. तो जालना रोडने जात असताना तनिष्क ज्वेलर्स समोर दोघांनी चाकूचा धाक दाखवून 4 लाख रुपये असलेली पिशवी लंपास केली अशी फिर्याद फरदीन याने जिन्सी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. आरोपी फरदीन शेख याला त्याचे मालक अग्रवाल हे नियमित पैशाची ने-आण करण्यासाठी पाठवित होते. त्यामुळे फरदीन याने दादा कॉलनीतील त्याच्या 2 साथीदारांसोबत पैसे लंपास करण्याचा कट रचला. ठरल्याप्रमाणे तो पैसे घेऊन जालना रोडवर तनिष्क ज्वेलर्स समोर येताच त्याच्या साथीदारांनी चालत्या दुचाकीवरून पैशाची बॅग घेतली आणि निघून गेले. त्यानंतर फरदीनने लुटीचा बनाव रचला आणि जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल केला. 4 लाख रुपये लुटल्याची तक्रार येताच निरीक्षक बुधवंत यांनी सहाय्यक निरीक्षक गौतम वावळे, उपनिरीक्षक गणेश माने यांना तपासाच्या सूचना केल्या. त्यांनी फरदीनची माहिती काढली असता त्याच्यावर 1.5 लाख रुपये कर्ज असल्याचे समोर आले. अधिक विचारपूस केल्यावर पोलिसांना त्याच्यावरच जास्त संशय बळावला. त्यानंतर वावळे, माने यांच्यासह अंमलदार संदीप सानप, नरेंद्र चव्हाण, भीमराव पवार, संतोष शंकपाळ, सुरेश वाघचौरे, प्राजक्ता वाघमारे यांच्या पथकाने फरदीनला खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.